नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हॉटेलसारखीच पनीर भुना मसाला ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण ह्या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. 3 टॅमॅटो घेतलेले आहेत असे बारीक चिरून. 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण मी असे बारीक चिरलेले आहेत. 1 सिमला मिरची घेतलेली आहे अशी उभी चिरून. खडे मसाले घेतले आहेत. खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी, चक्रफूल, काळी मिरी आणि 2 वेलची आणि लवंग घेतलेले आहे. कस्तुरी मेथी, 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. आलं आणि लसूण असं मी चिरून घेतलेलं आहे बारीक किस करून. मगजबी आणि काजू मी असे गरम पाण्यात बॉईल करून घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं, 1 चमचा बेडगी मिरची मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला. कांदा घेतलेला आहे, एक असा उभे स्लाइड्स केलेले आहेत त्याचे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इकडे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता काजू आणि मगजबी घालून घेणार आहोत. जी आपण बॉईल केलेली होती ती. आपण आता हे मिक्सरला अशी बारीक वाटून घ्यायची आहे. मिक्सरला त्याची बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे चांगली. बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता पनीर फ्राय करून घेऊ, शॅलो फ्राय. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये पनीरचे एक एक तुकडे असे घालून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला पनीर हे फ्राय नाही करून घ्यायचे आहे, थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. असे अलटून पलटून सगळीकडनं फ्राय करून घ्यायचे आहे. आपले पनीर फ्राय झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता जे पनीर शॅलो फ्राय केले त्याच फ्राय पॅन मध्ये आपण आता कांदा आणि सिमला मिरची शॅलो फ्राय करून घेणार आहोत. इकडे मी तेलामध्ये कांदा घातलेला आहे उभा चिरलेला. मग त्याच्यामध्ये आपण आता सिमला मिरची पण घालून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. मग हळद घालून घ्यायची. मग अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे. हे 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे चांगलं. असं थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आपलं शॅलो फ्राय करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. चला तर हॉटेलसारखा पनीर भुना मसाला बनवायला सुरुवात करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेणार आहोत. 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं आपलं चांगलं तडतडलेलं आहे. मग त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. मग हिरवी मिरची घालून घ्यायची. मग 1 ते 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे चांगलं चमच्याच्या साहाय्याने. मग त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत, बारीक चिरून ठेवला होता तो. तो पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगला परतवून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये आलं आणि लसूण जे आपलं किसून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मी इकडे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. असं आपला कांदा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी हळद घालून घेणार आहोत. मग बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे. मग परत असं परतवून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो घालून घेणार आहोत. मग परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडं, जेणेकरून टॅमॅटो मऊसूत होऊन जाईल, आपला नरम होईल टॅमॅटो. मग 2 मिनिटं मी झाकण लावून ठेवलेलं आहे त्याच्यावरती टॅमॅटो मऊ होण्यासाठी. आपला टॅमॅटो मऊसूत झालेला आहे. बघा ग्रेव्हीला चांगलं तेल पण सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता मसाले घालून घेऊया.
इकडे लाल तिखट मसाला घातलेला आहे, धणे पावडर घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे, मग 1 चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे, कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, घातली तरी चालेल, नाही घातलात तरी चालेल. मग हळद घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. मग 1 ते 2 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. चांगलं ग्रेव्हीला आपल्या तेल सुटलं पाहिजे असं परतवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं. आपल्या ग्रेव्हीला तेल चांगलं सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मग त्याच्यामध्ये आपण जी काजू आणि मगजची पेस्ट केली होती ती घालून घेणार आहोत. मग परत आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. चांगलं ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे. बघू शकता आपल्या ग्रेव्हीला तेल चांगलं सुटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता जे कांदा आणि शिमला मिरची शॅलो फ्राय केलेली होती ती घालून घ्यायची आहे. परत हे 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपण आता शॅलो फ्राय केलेले पनीर घालून घेणार आहोत. असे पनीर घालून घ्यायचे. तुम्ही असेच पण पनीर टाकू शकता त्याच्यामध्ये. मग 1 ते 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला, कारण का आधीच आपण मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. असं परतवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं. आपण आता हे 5 ते 6 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत. असं झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं हे शिजू द्यायचं आहे. आपलं झालेलं आहे शिजून. बघू शकता आपला पनीर भुना मसाला तयार झालेला आहे हॉटेलसारखा. तुम्ही हा पनीर भुना मसाला चपाती, रोटी किंवा पुऱ्यांबरोबर पण खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला ही पनीर भुना मसाला रेसिपी? नक्की कमेंटमध्ये सांगा मला, आवडली की नाही ती. माझी ही पनीर भुना मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.